कुठल्याही हिस्टॉरिक सिच्युएशनमध्ये राजा जो असतो इज ऑलवेज ॲट द बॅक, ही इज नेव्हर लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही म्हण आहे, अँड वी हॅव ऑल हर्ड इट सो मेनी टाइम्स. टॉकिंग ऑफ लीडिंग फ्रॉम द फ्रंट, इफ समथिंग वुड हॅव गॉन रॉंग देअर, हिस्ट्री वुड हॅव बीन व्हेरी डिफरंट टुडे. फर्स्ट थिंग इज, तू म्हणलास असं कलाटणी देणारा क्षण तर आहेच ह्याच्यासाठी की त्याच्या आधीपर्यंत अफझल खान आणि जावळीच्या खोऱ्यातलं असलेलं युद्ध हे होईपर्यंत तो आत्मविश्वास मराठी मनात नव्हता. कुठून कोणीतरी पठाण आणि त्यांची फिजिकॅलिटी असेल किंवा टेक्निक असेल हे कायम सुपिरियर असायचं. आपल्या कोणी माणसांनी एवढा त्यांच्यावर विजय मिळवण्याचा उदाहरण आपल्या इतिहासात मिळत नाही. सो तो खरंच कलाटणी देणारा क्षण होता जो महाराजांनी केला. दुसरा पार्ट असा की खरं सांगायचं ना, इफ यू रिअली गो डीप इन टू हिस्ट्री, मी त्या एरियात फिरलेलो आहे खूप 6 वर्ष सलग जाऊन, आणि सगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचलेली आहेत. ते सगळं प्लॅन्ड होतं जीवन. असं काही ते एकदम आलंय आणि त्यांचा द्वंद्व झाला असं नाही आहे. त्याच्या आधी 2 दिवस आधी लिहिलेल्या पत्रांमध्ये महाराजांनी नेताजी पालकमंत्री सेनापतीला आज्ञा दिलेली आहेत की घाटमाथी येऊन तुम्ही माथा धरणे, म्हणजे तुम्ही तिथे येऊन थांबा आणि भांड्याचे किंवा तोफांचे आवाज होतील तेव्हा खाली येऊन मारामारी, लष्करात येऊन मारामारी करा. म्हणजे काय तर ती सूचना द्यायचं हे प्लॅन्ड होतं. सो अफझल खानाला जेव्हा तिथे आणला होता तर त्याला हे ठरवूनच आणलं होतं की त्याला बुडवायचाच आहे.